अंजनगाव सुरजी येथे आपल्याला माहिती आहे 2 FIR झाले आहेत. हळूहळू याची व्याप्ती खूप वाढत चाललेली आहे. शाळेचे फर्जी दाखले देणे, जो व्यक्ती अस्तित्वात नाही त्याच्या नावाने जन्म प्रमाणपत्र मिळवणं. आता माझं लक्ष अमरावती शहर आहे. पुढचा 1 महिन्यात मी अमरावती शहरात 5,000 लोकांनी जे इथले असूच शकत नाहीत, त्यांनी जे 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष 40 वर्ष वयातला माणूस मग आतापर्यंत करत काय होता. तर अमरावती शहरात आता FIR दाखल झालेले आहे. त्याच्यात अतिरिक्त माहिती देत अमरावतीमध्ये पण जे बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे कारवाई होणार. हे जे 5,000 लोक जे आहेत, पहिला माझा मुद्दा असा आहे, तर आतापर्यंत कुठे होतात तुम्ही? जे मी प्रूफ बघितलेले आहेत, तो 20 वर्षाचा 22 वर्षाचा 24 वर्षाचा एक पण, तो 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष यासाठी फॉरेन्सिक ऑडिटची मी मागणी केली आहे. बहुतेक अमरावती शहरासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली जाणार. सर, गेल्या दीडसाठी लोकांना वाटते का वास्तविकरित्या हा विषय इतका किचकट आहे, म्हणजे सगळ्यांना समजायलाही वेळ लागतो. पण मी एक निश्चित सांगेन की 1.5 महिन्यात माझ्या मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने पण पाठिंबा दिला. 7 FIR झाल्या आतापर्यंत. मालेगावला पण झालं, मूर्तिजापूरला झाला, अकोल्याला झाला. तर याचा अर्थ उशीर झाला ही गोष्ट खरी आहे. 1.5 महिन्यानंतर अमरावती शहरात होते. आता अंजनगावला पण झाली FIR. एकदा FIR झाली की मग पोलिसांचं काम होतं. म्हणून आणि दुसरी गोष्ट, मला अपेक्षा आहे की पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र सरकार निर्णय घेणार की ज्यांनी अर्ज केले आहेत, ज्यांना जन्म प्रमाण दिले आहेत, या सगळ्यांचा रिव्ह्यू केले जाईल.